परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय। हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा बनलेली आहे असं खळबळजनक विधान सरनाईक यांनी केलंय। हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे। मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना सरनाईक यांनी हे विधान केलं। प्रताप सरनाईकांचं जे मराठी विरोधी विधान आहे तीच शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका आहे का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची मराठी विरोधी भूमिका आहे का, कारण हे विचार भाजप आणि अमित शहांचे असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलं। शिंदे गुवाहाटीला गेल्यापासून भाजपच्या उंजळीतलं पाणी पित आहेत अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शहा असल्यासारखं वातावरण आहे। प्रताप सरनाईक यांनी केलेलं विधान हा भाजपचा अजेंडा असल्याचं सपकाळ यांनी म्हटलंय। आज पुण्यामध्ये साखर संकुल बैठक पार पडेल। या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार हे दोनही नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। हे दोनही नेते एकत्र येणार असल्यानं दोनही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या सुरू असलेल्या चर्चा पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता आहे। दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवार यांना विचारलं असता मला माहिती नाही असं उत्तर शरद पवार यांनी दिलंय। काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर आले होते। त्यानंतर दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत। धुळ्यामध्ये संजय राऊत यांनी गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ची पाहणी केली। त्या खोलीमध्ये 1,84,84,000 रुपयांची रोकड सापडलेली होती। या खोलीचं रहस्य आम्ही सोडणार नाही, हे रहस्य जगात समोर आणू असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय। दोनही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणावर शरद पवार योग्य निर्णय घेतील। शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं खासदार सुरेश म्हात्रे यांनी म्हटलं। बदलापूर पालिकेतील पावसाळ्याचा आढावा बैठकीत सुरेश म्हात्रे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असल्याचं कोकाटे यांनी म्हटलं। अजितदादांनी मला मुद्दाम हे मंत्रीपद दिलं, त्यामुळे कृषी खात्यावर कृषी मंत्र्यांचीच नाराजी असल्याचं स्पष्ट झालंय। कृषी मंत्री कोकाटे यांच्याबाबत अजित पवार निर्णय घेतील असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे। समाजाला वाईट वाटेल असं कुठेही मी अपशब्द किंवा वाक्यप्रचार कोणत्याही मंत्र्यांनी करू नयेत असं आवाहन सुद्धा त्यांच्याकडून केलं गेलंय। राष्ट्रवादी पक्षातील प्रवेशावरून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गौप्यस्फोट केलाय। मी स्वतःहून भाजप पक्ष सोडला नाही, तर त्यांच्या ऍडजस्टमेंटसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला राष्ट्रवादीमध्ये पाठवल्याचं चिखलीकर यांनी म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीमध्ये भाजपनं मनसेला मोठा धक्का दिलाय। शेकडो मनसैनिकांनी मनसेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। बीडमध्ये भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष निवडीवरून नाराजी बघायला मिळते। जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख यांची निवड केल्यानं भाजप आमदार सुरेश धस नाराज असल्याचं समजतंय। जिल्हाध्यक्ष निवडीबाबत सुरेश धस पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करणार अशी ही माहिती समोर आली आहे। अमरावती महानगरपालिकेवर भाजपचा महापौर राहील असा विश्वास आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला। अमरावतीमध्ये रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला आणि या दरम्यान त्यांनी हा विश्वास व्यक्त केलाय। राज ठाकरे यांचे संबंध ठाकरेंच्या शिवसेनेसोबत देखील चांगले आहेत, पण अधिकृतपणे पक्षाकडून सांगितलं जात नाहीये असं विधान शंभूराज देसाई यांनी केलं। मात्र उदय सामंत यांनीही अनेकदा राज ठाकरे यांची भेट घेतली आहे, त्यामुळे राज ठाकरे यांचे शिवसेनेसोबत ही संबंध चांगले आहेत असंही देसाई यांनी म्हटलंय। 14,000 कोटींच्या निविदेसाठी फक्त 20 दिवस दिलेले होते, काय घाई आहे असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय। जेव्हा निविदा काढली तेव्हा फक्त लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी होत्या का अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे। मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी आमदार प्रसाद लाड यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय। मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यामध्ये गुन्हेगार नसतील तर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन तसं सांगावं असं प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे। भाजपकडून परभणीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भुमरे यांची निवड झाली। सुरेश भुमरे हे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे खंदे समर्थक आहेत।
कल्याणशील मार्गावरील पलावा पुलाचं उद्घाटन न झाल्यानं मनसे आणि ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। पुलाचं उद्घाटन 31 मे रोजी होणार होतं, मात्र मुहूर्त टळल्यानं दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केलं। सत्ताधारी सामान्यांची चेष्टा करतायत का, असा सवाल या दरम्यान दोनही पक्षांनी उपस्थित केलाय।